प्रेक्षकांनो, आज आपण बघतोय की त्या दुष्यंतने काहीतरी आजाराचं नाव सांगितलंय शुभंकरच्या. बयोला ते उच्चारता सुद्धा येत नाही. तेव्हा हा दुष्यंत म्हणतो, तुला उच्चारता पण येत नाहीये ना आजाराचं नाव, आणि तू इथे वारंवार येतेस आणि डिस्टर्ब करतेस. बयो म्हणते की सर, मला सांगा ना नेमके त्याच्यावर तुम्ही काय उपचार करताय. दुष्यंत म्हणतो, मी डॉक्टर आहे की तू डॉक्टर आहेस. अगं तू फर्स्ट इयरला आहेस ना, तुझा अभ्यास पूर्ण कर. ह्या सगळ्या गोष्टी करायला मी आहे ना. गौतमी मॅडम तुला अतिशहाणी म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. यापुढे माझी किंवा गौतमी मॅडमची परमिशन घेऊनच इथे यायचं, त्याशिवाय यायचं नाही. जा आता इथून निघ. आता इकडे ही वैभवी खूप टेन्शनमध्ये असते, कारण अभिराम अजून सापडतच नाही आहे. मग बयोला पण टेन्शन येतं आहे, आणि मग आरव आल्यावर वैभवी त्यालाही सांगते की अभिरामचा फोन लागत नाही आहे रे, ते उचलतच नाही आहे. आता आरव म्हणतो, थांब जरा मी फोन करून बघतो. पण आरवचा पण फोन अभिराम उचलत नाही. वैभवी म्हणते, बयो तुला त्याचं घर माहिती आहे ना गं, चल आपण चौकशी तर करून येऊ, तो घरी गेला की काय, मला खूप काळजी वाटते गं त्याची. बयो म्हणते, दादा मी जाऊन येते, तुम्ही नका येऊ कोणी. आरव म्हणतो, अगं असं काय करते, मला येऊ दे सोबत. बयो म्हणते, नको, इरा पुन्हा त्याचं काहीतरी मुगीचंच तुझ्यावर ओरडेल, नको, तू नको येऊस. आता बयो जाणार तेवढ्यात अभिरामचेच वडील तिथे येतात अचानक आणि म्हणतात, काय गं कुठे आहे माझा अभिराम, तो घरी आज लवकर येणार होता. काय गं तुझ्यासोबत असतो ना तो, मी तुला विचारतोय कुठे तो. पण बयो मात्र काहीच बोलत नाही आहे. आणि तिला आता इराचं वाक्य आठवतं की हार्टब्रेक झालेली मुलं काहीही करून घेतात जीवाचं बरं वाईट. आणि तिला आता भीती वाटायला लागते की अभिरामने असं काही केलं तर नसावं ना. बयो त्यांना म्हणते, काका आम्हाला माहीत नाही आहे अभिराम कुठे आहे. ते म्हणतात, असं कसं तुला माहिती नाही आहे, तो तुझ्यासोबत असतो ना नेहमी. पण इरा येऊन अजून आगीत तेल ओतते, तेल काय भरपूर रॉकेल बिकेल ओतते असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि तिने तो फोटो दाखवला आहे त्या अभिरामच्या वडिलांना की अभिराम बयोला कसं फूल देतोय. आणि मग पुन्हा अजून लावून सांगते की बघा काका, हे असं सगळं चाललं आहे, तुमचा अभिराम खूप भोळा आहे हो. हे तर काही नाही, अजून तुम्हाला दाखवते चला. आता तिथे रोडवरती अभिराम आणि बयोच्या नावाचं हार्ट काढलेलं आहे, ते सुद्धा ती दाखवते अभिरामच्या वडिलांना. आता कोणाचेही वडील हे बघितल्यावर संतापणारच ना. आता त्यांनी बयोवरच राग काढलाय. ते बयोला खूप ओरडतात, काय गं तुला किती वेळेला सांगितलं मी, माझ्या अभिरामशी असले नाते जोडू नकोस. तुला काय गं, तू धुणी भांडी करून तुझं पोट भरशील, पण माझ्या अभिरामचं काय, त्याच्यावर कर्ज घेतलेलं आहे मी, 40 लाखाचं कर्ज आहे. माझ्या रक्ताचं पाणी करून त्याला वाढवलं आहे मी. आणि आता ते कर्ज तो जर डॉक्टर झाला नाही तर कसं फेडणार आहे, तू फेडणार आहेस का. पण इरा अजून मध्ये मध्ये बोलते आणि म्हणते, काका हे तर काहीच नाही, अहो हिला सवयच आहे, दुसऱ्यांच्या गोष्टीचा फायदा करून घेते ही स्वतः, ही अशीच आहे पहिल्यापासून, हिचा मूळ स्वभाव ना काही जातच नाही. पण तुमचा अभिराम फसला हो बिचारा, खूपच भोळा मुलगा आहे. प्रेक्षकांनो, आता मला कमेंट्स तर करायच्या नाहीये, पण इराला एवढा अधिकार कोणी दिला बयोबद्दल वाटेल ते बोलायचा. आता तेवढ्यात अभिरामचा फोन येतो त्यांना, तो घरी पोहोचलाय म्हणून. ते म्हणतात, थांब आता येतोच घरी मी. आणि बयोकडे रागाने बघतात आणि म्हणतात, अभिरामला जर काही झालं ना तर तुला सोडणार नाही, म्हणजे असं आधी म्हटले होते ते. पण अभिरामचा फोन आल्यावर मात्र ते निघून जातात. आता इरा मात्र ओ असं करतीये बयोला, आणि बयो मात्र शांत उभी आहे. लाव बाई, तुला काय काय आग लावायची माझ्या आयुष्यात लावून घे, असा स्वभाव बयोचा आहे. वैभवी बयोला कन्व्हिन्स करत असते, अगं अभिरामने हे सगळं नसेल केलं, त्या इराचंच काम आहे हे सगळं. अगं अभिराम तसा मुलगा नाही आहे गं, त्याच्या मनात काही आहे, त्याने सांगितलं तुला तर काय हरकत आहे बयो, अगं प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा. बयो म्हणते, बरोबर आहे तुझं वैभवी, मला माहिती आहे हे सगळं इराच्या माकड गँगचंच काम आहे. पण मी रागात अभिरामला जरा जास्तच बोलून गेले गं. वैभवी म्हणत असते, तू बोल ना अभिरामशी एकदा, तुमच्या मैत्रीमध्ये गैरसमज नको गं बयो. आता बयो तिथून उदासून निघून गेली. अभिरामचे वडील त्याला खूप मारत असतात आणि त्याला म्हणत असतात, तुला काही अक्कल आहे का, अरे तुला कितीदा सांगितलं मी त्या पोरीच्या नादाला लागू नको, अरे एवढ्याला कर्ज घेऊन ठेवलंय तुझ्यावर, हे असे थेरं केल्यानं तू डॉक्टर होणार आहेस का, काय चाललंय रे तुझं. ते बरंच काही ऐकवतात त्याला बिचारायला. आणि आता त्याची आई मध्ये पडते आणि त्यांना शांत व्हायला सांगते, अहो एकुलता एक मुलगा आहे आपला, असं काय बोलताय तुम्ही. तर आता ते खूप चिडतात, अगं समजून सांग ना त्याला, किती काय केलंय त्याच्यासाठी, नाहीतर निघ म्हणा घराच्या बाहेर. त्या अभिरामची आई म्हणते, असं नका बोलू, रागाच्या भरात बोलताय तुम्ही. प्रेक्षकांनो, अभिरामच्या घराचं वातावरण किती बिघडवलं इराने, काय म्हणावं आता याला. पण बयो मात्र अजूनही शांत टेन्शनमध्येच आहे बिचारी. बयो एक सोशिक मुलगी आहे हे मात्र नक्की प्रेक्षकांनो. आता इरा मात्र या सगळ्या गोष्टीची मज्जा करतीये, पार्टी करतीये. अंकिताला नेताला म्हणते, तुम्हाला जे पाहिजे ते खा, मी खूप खुश आहे. बयोला त्रास झाला ना की मला खूप छान वाटतं. तिला त्रास द्यायची कुठलीही गोष्ट असो त्यातनं मला खूप इंटरेस्ट असतो. आता ना बयोला तुम्ही आणखीन त्रास द्या, नाही तिला ना इतका त्रास द्या की तिला अभ्यास करताच आला नाही पाहिजे, तिला खूप हॅमर करा.
इतकं की तिला त्या गोष्टीचा खूप त्रास झाला पाहिजे. उठता बसता तिला टोमणे मारा. तिच्या जवळचा व्यक्ती होता ना तो अभिराम, आता तिला कळेल की कशी मजा येते ते, आणि मलाही मजा येईल तिला त्रास झालेला बघून. तुम्ही आता असंच करा. आणि लगेच ती नापास होईल. मग असं जर तिला टॉर्चर होत राहिलं तर ती नापास होईल. मग ती अंकिता म्हणते हो ग, मग मोकल काकू पण तिला हाकलून देतील ना घराच्या बाहेर, मग आपला पण फायदा. आणि ही हेतल म्हणते हो ग खरंच की, आता पुढे काय प्लॅन आहे तुझा? इरा म्हणते पुढे हाच प्लॅन आहे. तिला ना सतत छळत राहा. आता तिला एवढं छळा की ती अभ्यासात नापास झाली पाहिजे आणि पुढे गेलीच नाही पाहिजे. म्हणजे बाबालाही कळेल की त्याचीच मुलगी बेस्ट आहे, ती बयो नाही. पण बयो मात्र अभिरामचा चेहरा आठवून खूप वाईट वाटत असतं तिला. पण इराला मात्र ती काही बोलली नाही. दे बाई, तुला किती त्रास द्यायचा ते दे, असा स्वभाव आपल्या बयोचा आहे. म्हणजे या मालिकेमध्ये फक्त गौतमी आणि इरा हिरोईन आहेत बरं का प्रेक्षकांनो. बाकी मला तर वाटतं बयो विलनच आहे. आणि हेतल आणि ती अंकिता येऊन बयोला टॉर्चर करायला लागतात. आपल्या कॉलेजमध्ये किती छपरी पोरं आहे नाही, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. मग ती बयो म्हणते काय ग, हे सगळं तुम्हीच केलं ना मुद्दाम? अंकिता म्हणते आम्ही कशाला करू? आता बयो म्हणते तुम्हाला काय मी वेडी वाटले का? मी गावाहून आली असेल जॅकफ्रूटवाली, पण मला माणसं बरोबर ओळखता येतात. अंकिता म्हणते हे आम्ही कशाला असं करू ग? तेव्हा ही बयो म्हणते मला ओळखता येतं, खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस अंकिता. पण अंकिता म्हणते अगं दिलं तर दिलं फुल अभिरामला, जाऊ दे ना, झालं ते झालं. आता ही हेतल म्हणते बघ ना, पण हिला काहीच काळजी नाही आहे त्या अभिरामची, तो इतकं काही करतो हिच्यासाठी, हिने तर त्याला फोन करून विचारलं पण नाही तो बरा आहे की नाही. अंकिता म्हणते जाऊ दे, आपल्याला काय करायचं, चल मी कॉफी करते आपल्या दोघींसाठी. आणि बयो अजून सुद्धा टेन्शनमध्येच, पण बाकी सगळे मजा मारताय. असो, आता पुढे तर काहीतरी वेगळाच प्रोमो दाखवलाय. बयो त्या आरवला म्हणत असते दादा, बाबांना जो आजार झालाय ना आपण त्यावर जरा अभ्यास करूया, म्हणजे आपल्याला पण आपलाही अभ्यास होईल आणि बाबावर नेमके काय उपचार सुरू आहेत ते आपल्याला कळतील. आणि हे सगळं बोलत असताना गौतमी ऐकते. म्हणजे आता अभिरामचं कुठेच काहीच नावगाव नाही आहे प्रेक्षकांनो. बघूयात आता काय होतं ते. काल ना याच्यामुळेच मी रिव्ह्यू दिला नाही. एकतर हे सगळं न डायजेस्ट होण्यासारखं दिसतं प्रेक्षकांनो, आणि मग काहीतरी बोलून जाते मी, त्यामुळे मी काल रिव्ह्यूच दिला नाही. असो, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आणखीन एक खूप छान छान मालिकेंचा मी रिव्ह्यू देते. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.